1980-90चा जो काळ आहे हा सुवर्ण काळ गाजवणाऱ्या उषा चव्हाण ह्या सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांना जो काही जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळाला होता तो त्यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमामध्ये परत केलेला आहे. शासनाचा हा पुरस्कार त्यांनी परत केलेला आहे. नेमकं काय कारण आहे, अशी वेळ का आली त्यांच्यावरती की शासनाने दिलेला हा मानाचा पुरस्कार त्यांनी परत केलेला आहे? काय नेमकं कारण आहे हा जो पुरस्कार आहे तो तुम्ही परत केलेला आहे? त्याचं कारण की पुण्याच्या कॉर्पोरेशनने आमच्या पाठीत खंजीरच खुपसलेला असं समजा. कारण आमचा जो TDR आहे 50%चा त्यांनी त्या एका बिल्डरला परस्पर देऊन टाकला. आमची सही नाही, काय नाही, किंवा आम्हाला बोलवलं नाही त्या लोकांनी. डिस्कस करा तुम्ही, कारण मला मुलगा आणि मला एक सावत्र पण आहे. त्या दोघांमध्ये असं डिस्कस करून तो TDR कितीचा कोणाचा हिस्सा वगैरे त्याप्रमाणे ते वाटण्याचा हायकोर्टने निकाल दिलेला आहे. आणि हायकोर्टने निकाल दिला तर त्याला आम्ही प्रामाणिकपणे सगळं मान्यता देणारच ना. आणि तो त्यांना दाखवला, ते कागद सगळे दाखवले, तरी सुद्धा त्या कॉर्पोरेशनच्या ते कोण मगाशी आयुक्त त्यांच्या नाकावरची माशी हले ना. ते काही उत्तर द्यायला तयार नाही, ते काही पुरावे द्यायला तयार नाही, किंवा कुठली कागदपत्र द्यायला तयार नाही. गप्पच आपले. आणि म्हणाले खालच्यानी निर्णय घेतला, मी निर्णय घेतला नाही. अरे अरे बाबा, तू आयुक्त आहे ना, तुझ्या नावा पुढे राम आहे तुझं नाव, पण तुझ्यात रामच नाहीये निर्णय घ्यायचा. तुला निर्णय घ्यायचा अधिकार असताना खालच्यांनी निर्णय घ्यायला हे काय उत्तर आहे का? असं उत्तर द्यायचं नाही ना. तुम्ही आनंद आश्रमामध्ये ठाण्यामध्ये आलेला आहात. आनंद आश्रमामध्ये हा पुरस्कार परत केलेला आहे, शासनाचा पुरस्कार परत केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची देखील आपण भेट घेणार आहात. घेणार शिंदे साहेबांची मी भेट घेणारच, कारण ते हक्काचं माणूस आहे आमचं. आणि आमची तक्रार त्यांच्याकडे करणार ना. कुठे जाणार कुठे आपण परदेशी आहोत का? आपला देश सोडून आपण दुसरीकडे जाणारच नाही ना. जे हक्काचं आहे तिथे कानावर घालायचं. आणि इथं यायचं कारण हे गुरु आहेत त्यांचे, ते कानावर माझ्या अगोदर घालतील. मी काय जरूर नाही, कारण सत्याला न्याय देणारी व्यक्ती आहे ती, सत्याला न्याय देणारी व्यक्ती. आणि म्हणून माझी इच्छा झाली की मला इथंच पहिलं जावं लागेल. आणि हे जे जीवन गौरव पुरस्कार देते ना, मी माझं काम झालं मी घेऊन जाईन ना. मी त्याचा आदरच करते. हे माझी सरस्वतीची जागा आहे ही माझी. पण आता मी अशा परिस्थिती आहे की माझं मन तयार होतं, कुठलं काही लिखाण करायचं तर त्याला पण मी तयारी दाखवली. मी भयंकर नर्वस झालेली आहे की असं का व्हावं आपल्या बरोबर नाही करायला पाहिजे. मग सामान्य माणसाचं जर असं वाटायला आलं तर त्यांनी काय करायचं, कुठं जायचं? लाखोनी रुपये मी कोर्टाला खर्च केलेले. आणि ते काय परत आता मी काय 16 वर्षाचे नाही की डान्स करून परत पिक्चर करून परत येतील मला पैसे. माझे जे हक्काचे आहे ना ते मला मिळत आहे ना आता ह्या वयामध्ये. की जिथे मी गहू ज्वारी बाजरी नांगर घालून काढले माझ्या सासूने आणि मी. खरं म्हणजे हे धन माझ्या सासूकडचं श्रीधन आहे. आणि त्याच्यावरचा हा TDR आहे. आणि हा TDR त्यांनी परस्पर जो कारभार केलाय तो असा करायला नको होता, असं माझं मन सांगते. आणि तो का करायला नको पाहिजे होता हे सगळं कागदपत्र दाखवले तुम्हाला, किंवा साहेबांना, किंवा इथं असं देणारच एक प्रत मी कधी हक्काने तुम्ही वाचू शकता. आणि माझ्यावर हक्क आहे सगळ्या जनतेचा. मी कुठलाही असं पक्ष पकडून बसलेले नाहीये, पण सगळ्या जनताचे जे कुठल्याही पक्षाचे लोक असू ती माझी आहेत. कारण तो माणूसच आहे ना. तो माणूस माझ्यावर प्रेम करतोच ना. मग त्या प्रेमाला काय महत्व आहे की नाही राहते, किंवा काय, किंवा माझी तब्येत पण मध्ये बऱ्याच नसते, पण माझी तब्येत लगेच चांगली होते कारण ह्या लोकांच्या प्रेमामुळे होते. आणि ते प्रेम मी गमावू शकत नाही. गरिबांवरचा काय अन्याय विजय साहेबांच्या कानावर घाला तुम्ही, त्यांचा पण अन्याय दूर करावं. मला खूप वेदना होता त्याच्या. सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना. कोणी दुःखी राहायला नको आपल्या महाराष्ट्रामध्ये. एवढंच माझं सांगणं आहे. बस एवढंच सांग. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर पुण्यातल्या धनकवडी या ठिकाणी जो काही TDR आहे त्या TDR संदर्भात नाराज असलेल्या उषा चव्हाण यांनी आपल्याला मिळाला, म्हणजे त्यांना मिळालेला जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर अर्पण केलेला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं जे शंका आहे किंवा त्यांना जो अन्याय झालेला आहे तो त्या बाबतीमध्ये काही नवीन निर्णय येतोय का आणि त्या समाधानी होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.